हॅलो फ्रेंड्स, स्टडी टाईममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लँड ट्रान्सपोर्ट याविषयी माहिती बघणार आहोत. लँड ट्रान्सपोर्ट त्यामध्ये सर्वप्रथम प्रायव्हेट व्हेकल्समध्ये कार, व्हॅन, जीप ही माणसांची ये जाय ने-आण करण्यासाठी वापरले जातात. व्हेकल्स म्हणजे किंवा ट्रान्सपोर्ट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यक्तींची, वस्तूंची, मालाची ने-आण करणे असं होतं. त्यानंतर टू व्हेकल्स अँड सायकल्स म्हणजे 2 चाकांच्या गाड्या. यावरती आपण 4 चाकांच्या घेतल्या, जशी कार झाली, बस, जीप, तशा या 2 चाकांच्या आहेत. याच्यामध्ये 2 व्यक्ती आरामात जाऊ शकतात. त्याच्यामध्ये मोटरसायकल, स्कूटर, बायसिकल, ही छोटी गाडी, ट्राम, ट्रायसिकल, युनिसायकल. त्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ऑटो रिक्षा 3 चाकी असते, ही सायकल रिक्षा, टॅक्सी, बस, डबल डेकर बस, लक्झरी बस. याच्यामध्ये पण आपण लोकांची वाहतूक ने-आण करण्यासाठी वापर करतो. ही पण लोकांचा ये जाय करण्यासाठी वापर केला जातो. याच्यातही लोकांचीच वाहतूक केली जाते. बसमध्ये, डबल डेकर बसमध्ये आणि लक्झरी बसमध्ये सुद्धा लोकांची ये जाय केली जाते. त्यानंतर ट्रेन्स, रेल रोड असतो, त्या पटरीवर चालणारे असतात, जसं मेट्रो ट्रेन, ट्राम, लोकल इलेक्ट्रिक ट्रेन आणि ही मोटर रेल. यातही लोकांची ये जाय केली जाते. त्यानंतर गुड व्हेकल्समध्ये ट्रक. याच्यामध्ये मोठमोठ्या वस्तूंची ने-आण केली जाते, जसं मोटरसायकल किंवा काही हेवी वस्तू असतील त्यांचे लोड केले जाते. गाड्या 4 व्हीलर सुद्धा याच्यामध्ये नेल्या जातात. त्यानंतर टँकरमध्ये शक्यतो लिक्विड फॉर्ममध्ये ज्या पदार्थ असतात त्यांची ने-जाय केली जाते, जसं ऑइल, मिल्क, अजून दुसरं काही लिक्विड फॉर्ममध्ये असेल ते पण याच्यामधून नेले जातात टँकरद्वारे. पाणी. ही गुड्स ट्रेन्स म्हणजे मालवाहतूक ट्रेन आहे. ही मालवाहतूक ट्रेनमध्ये पार्सल्स, मोठमोठे गठ्ठे, वस्तू याच्यामध्ये लोड केले जातात. त्यानंतर ही हँडकार्ट, ही हातगाडी म्हणतात तिला. याच्यामध्ये बॅगा वगैरे किंवा काही पोती गोणी भरलेल्या सामानाची किंवा भाजीपाला चे गठ्ठे याच्यात हातगाडीवर व्हायला जातात. हे 2 चाकाची असते आणि याला माणूस लटत असतो, माणूस जावी. त्यानंतर एनिमल ट्रान्समध्ये बुलॉक कार्ट, कॅमल कार्ट, हॉर्स कार्ट आणि डॉग स्लेज. बुलॉक कार्ट म्हणजे बैलगाडी. ग्रामीण भागांमध्ये याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. शेतात जाणे येण्यासाठी याच्या 4-5 लोक आरामात बसतात आणि ही बैलांच्या साहाय्याने ओढली जाते. तसंच त्यानंतर कॅमल कार्ट, ही उंटाच्या साहाय्याने ओढली जाते आणि छोटे प्रकारचे लोड याच्यात ठेवले जातात आणि त्याची ने-आण केली जाते. ही शक्यतो उंटांचा जिथे जास्त वापर केला म्हणजे राजस्थान सारख्या ठिकाणी या गाडीचा वापर केला जातो जास्त करून. त्यानंतर डॉग स्लेज आणि हॉर्स कार्ट, ही रथगाडी, बग्गी, घोडागाडी याचा वापर केला जातो.
त्यानंतर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट, म्हणजे पब्लिक सर्व्हिस दिल्या जातात त्या गाड्या, ते ट्रान्सपोर्ट. त्याच्यामध्ये पोस्टल व्हॅन, ॲम्ब्युलन्स आणि फायर इंजिन आणि पोलीस जीप. हे आपल्या पब्लिक सर्व्हिस सेवा देण्यासाठी त्यांच्या लोगोसहित, पिक्चरसहित या गाड्यांचा एक विशिष्ट फॉर्ममध्ये वापर केला जातो. जसे पोस्टल व्हॅन आहे, म्हणजे पोस्टाचे पार्सल जे असतात गठ्ठे, ते या पोस्टातून त्या पोस्ट नेण्यासाठी किंवा ह्या गावातून त्या गावात नेण्यासाठी याचा वापर केला जातो. पोस्टल व्हॅन, त्याच्यावर त्याचं पोस्टाचं एक पिक्चर्स पण असतं, चिन्ह असतं. त्यानंतर ॲम्ब्युलन्स, एमर्जन्सी म्हणजे पेशंटची जर एमर्जन्सी असेल, त्याला जर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवायचं असेल तर त्यासाठी ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो. याच्यामध्ये सगळं म्हणजे डॉक्टरांची सुविधा, म्हणजे ऑक्सिजन वगैरे काही पुरवायची असेल तर ते बाटले वगैरे सुद्धा यांनी इथे ठेवलेले असतात आणि ती तशी सोय केलेली असते ॲम्ब्युलन्सची. त्यानंतर फायर इंजिन. फायर इंजिन ही कुठे आग लागली किंवा काही झालं तर तिथे ते पाण्याचे पाईप सहित वगैरे ही गाडी तिथे फोन केल्याबरोबर लगेच पोहोचते आणि ही गाडी जलद सेवा देते, अतिशय जलद. ही गाडीसुद्धा अतिशय जलद धावते, कारण की एक टायमिंगमध्ये हिला जावं लागतं. आणि फायर इंजिनसुद्धा फास्ट, म्हणजे अनेक विशिष्ट प्रकारचा सायरन ह्या दोघी गाड्या देत असतात. त्या सायरनचा आवाज जर ऐकला तर लोक आपोआपच त्याला लवकर साईड देतात. दुसऱ्या गाडी त्यांना पटक्यात साईड देतात आणि जाऊ देतात पुढे, टेक ओव्हर करायची गरज नाही राहत. आणि ही पोलीस जीप. पोलीस जीपमध्येही एखाद्या व्यक्तीस अटक करण्यासाठी वगैरे पोलीस जीपचा वापर केला जातो, घेऊन जाण्यासाठी, येण्यासाठी. त्यानंतर ट्रान्सपोर्ट आहे युटिलिटी व्हेकल्स, जे आपल्याला उपयोगात यूज केले जातात डिफरंट पर्पजसाठी, त्याला युटिलिटी म्हणतात. जसं हे टोविंग व्हॅन, ही बुलडोझरचं आपल्याला माहिती आहे हिचा वापर कसा केला जातो, गड्डे खालण्यासाठी किंवा गड्ड्यातून माती बाहेर काढून फेकण्यासाठी, किंवा काडी कचरा, झाडं मोठमोठी तिला मूव्ह करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. नंतर ही डंपर ट्रक, हे डंपर असतं, याच्यामध्ये विटांचा म्हणा, वाळूंचा म्हणा जास्त प्रमाणात लोड केला जातो आणि ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो. त्यानंतर ट्रॅक्टर मोस्टली शेतासाठी वापरले जातात. वाळू विटा वाहण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो आणि अतिशय चांगल्या प्रकारे, आणि यांचा वापर युटिलिटी म्हणून केला जातो. तसेच हे युटिलिटी व्हेकल्स आहेत, हे पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत. त्यानंतर हे गुड्स व्हेकल्स आहेत आणि हे ॲनिमल ट्रान्सपोर्ट आहेत. नंतर हे पब्लिक ट्रान्सपोर्ट, नंतर हे रेल रोड, प्रायव्हेट व्हेकल्स अँड टू व्हीलर्स अँड सायकल्स. आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल्स बघितले आहेत आणि त्यांचा अभ्यास केला आहे आणि वापर सांगितला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.